नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या वेळेमध्ये आपण महा TAT भरती 2026 करिता पेपर 1 आणि पेपर 2 याकरिता आज आपण काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा ही कोणत्या भाषेत लिहिलेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 संस्कृत। तर पहा, छत्रपती शिवाजी महाराजांची जी राजमुद्रा आहे तर ती संस्कृत या भाषेमध्ये लिहिलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, 13व्या शतकात महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना कोणी केलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी। तर पहा, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांनी 13व्या शतकामध्ये महाराष्ट्रात महानुभाव पंथाची स्थापना केलेली होती। प्रश्न क्रमांक तिसरा, सिंधुदुर्ग हा किल्ला खालीलपैकी कोणत्या बेटावर बांधण्यात आलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 कुर्टे बेट। तर पहा, कुर्टे बेट या बेटावर सिंधुदुर्ग हा किल्ला बांधण्यात आलेला आहे। प्रश्न क्रमांक चौथा, छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या खोऱ्यात कोणत्या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला बांधलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 भोरप्या डोंगर। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी पहा जावळीच्या खोऱ्यात भोरप्या डोंगर या डोंगरावर प्रतापगड हा किल्ला त्यांनी बांधलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली हे ठणकावून विचारणारे संत कोण होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा संत एकनाथ। तर संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली हे जे ठणकावून सांगणारे जे संत होते तर ते पहा संत एकनाथ होते। प्रश्न क्रमांक 6, विठ्ठलाचे निस्सिम भक्त संत नामदेव यांचे गाव कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 नरसी, जे की हे हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे। कोणत्या? हिंगोली। तर विठ्ठलाचे निस्सिम भक्त संत नामदेव यांचे गाव आहे नरसी हे गाव आहे। प्रश्न क्रमांक 7, तोरणा किल्ला ज्याला की प्रचंडगड असे म्हणतात तर ते पुणे जिल्ह्यातील कोणत्या खोऱ्यात वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 कानदखोरे। तर पहा, तोरणा हा जो किल्ला आहे तर तो पुणे जिल्ह्यातील कानदखोरे या खोऱ्यामध्ये तो वसलेला आहे। प्रश्न क्रमांक 8, संत नामदेवाची हिंदी भाषेतील पदे शिखाच्या कोणत्या पवित्र ग्रंथात समाविष्ट आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा गुरु ग्रंथ साहेब। तर संत नामदेवाची हिंदी भाषेतील पदे शिखांच्या पहा गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथात समाविष्ट करण्यात आलेली आहेत। प्रश्न क्रमांक 9, संत तुकाराम महाराजांचे अभंग प्रामुख्याने कोणी लिहून ठेवले? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा संत संताजी जगनाडे महाराज। तर संत संताजी जगनाडे महाराज यांनी संत तुकाराम महाराजांचे अभंग प्रामुख्याने लिहून ठेवलेले होते। प्रश्न क्रमांक 10, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम कोणता किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा तोरणा। तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वात प्रथम पहा तोरणा हा किल्ला बांधून स्वराज्याचे तोरण हे बांधलेले होते। प्रश्न क्रमांक 11, चक्रधर स्वामीच्या लीलांचा म्हणजेच आठवणीचा संग्रह असलेला मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा लीळा चरित्र। तर चक्रधर स्वामीच्या लीलांचा संग्रह असलेला मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ हा लीळा चरित्र हा ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक 12, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात म्हणजेच नामदेव पायरीजवळ कोणाची समाधी आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 संत सोखामेळा। तर पहा, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या महाद्वारामध्ये संत सोखामेळा यांची समाधी आहे। प्रश्न क्रमांक 13, नायनार आणि आळवार
या भक्ती चळवळी प्रामुख्याने कोणत्या भागात उदयास आल्या? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2 दक्षिण भारत. तर पहा नायनार आणि आळवार या भक्ती चळवळी प्रामुख्याने दक्षिण भारत या भागामध्ये उदयास आलेल्या होत्या. प्रश्न क्रमांक 14 ताटी उघडा ज्ञानेश्वरा आहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करेल असा उपदेश डॅश यांनी ज्ञानेश्वरांना केला. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 संत मुक्ताबाई. तर पहा ताटी उघडा ज्ञानेश्वर आहो आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल जगाचे कल्याण कोण करील असा उपदेश जो आहे तर तो पहा संत मुक्ताबाई यांनी संत ज्ञानेश्वर यांना केलेला होता. प्रश्न क्रमांक 15 छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा राजगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती तर ते राजगड होती. कोणती होती? राजगड. प्रश्न क्रमांक 16 शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 गुरु नानक देव. तर पहा गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु आहेत. प्रश्न क्रमांक 17 गुजरातमध्ये डॅश हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3 संत नरसिंह मेहता. तर गुजरातमध्ये पहा संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 18 छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नवीन नाव काय ठेवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा राजगड. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे जे नवीन नाव आहे तर ते पहा राजगड असे ठेवण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 19 संत ज्ञानेश्वरांनी भागवत गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा डॅश हा ग्रंथ रचला. तर ऑप्शन क्रमांक 2 पहा ज्ञानेश्वरी. तर संत ज्ञानेश्वरांनी भागवत गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा ज्ञानेश्वरी हा ग्रंथ रचलेला आहे. प्रश्न क्रमांक 20 जे का रंधले गांधले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथीच जाणावा हा संदेश कोणी लोकांच्या मनावर बिंबवलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 संत तुकाराम महाराज. तर पहा जे का रंधले गांधले त्यासी मने जो आपुले तोची साधू ओळखावा देव तिथेच जाणावा हा जो संदेश आहे तर तो पहा संत तुकाराम महाराज यांनी लोकांच्या मनावर बिंबवलेला आहे. प्रश्न क्रमांक 21 निजामशाही वाचवण्यासाठी डॅश व मलिक अंबर यांनी मुघल बादशाह व विजापूरचा आदिलशाह यांच्या फौजेचा पराभव केला. तर ऑप्शन क्रमांक 1 पहा शहाजीराजे भोसले. तर निजामशाही वाचवण्यासाठी पहा शहाजीराजे भोसले व मलिक अंबर यांनी मुघल बादशाह व विजापूरचा आदिलशाह यांच्या फौजेचा पराभव हा केलेला होता. प्रश्न क्रमांक 22 दासबोध हा ग्रंथ खालीलपैकी कोणाकडून रचला गेलेला आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 समर्थ रामदास स्वामी. तर पहा दासबोध हा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे तर तो समर्थ रामदास स्वामी यांच्याकडून तो रचला गेलेला आहे. प्रश्न क्रमांक 23 चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार कोण होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा फिरोंगोजी नरसाळा. तर फिरोंगोजी नरसाळा हे जे आहे तर ते चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार होता. प्रश्न क्रमांक 24 भारुड आणि गवळण या साहित्य प्रकाराला शिखरावर नेण्याचे श्रेय कोणत्या संतांना दिले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पहा संत एकनाथ. तर भारुड आणि गवळण या साहित्य प्रकाराला शिखरावर नेण्याचे जे श्रेय आहे तर ते संत एकनाथ या संतांना दिले जाते. प्रश्न क्रमांक 25 डॅश यांना स्वराज्य संकल्प असे म्हटले जाते. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 शहाजीराजे भोसले. तर शहाजीराजे भोसले यांना स्वराज्य संकल्प असे म्हटले जाते.
प्रश्न क्रमांक 26. बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व आणि हरे कृष्ण महामंत्राचा प्रसार कोणी केला? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 चैतन्य महाप्रभू. तर पहा, बंगालमध्ये कृष्ण भक्तीचे महत्त्व आणि हरे कृष्ण महामंत्राचा प्रसार जो आहे तर तो चैतन्य महाप्रभू यांनी केलेला होता. प्रश्न क्रमांक 27. शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजेच समकालीन खालीलपैकी कोणते संत होऊन गेले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 संत तुकाराम. तर पहा, शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संत तुकाराम हे संत होऊन गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 28. खेळणा किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी काय नाव दिले? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 विशाळगड. तर पहा, खेळणा किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांनी विशाळगड असे नाव देण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 29. संत तुलसीदास यांनी रामभक्ताचा सुंदर आविष्कार कोणत्या ग्रंथात केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, श्री रामचरितमानस. तर संत तुलसीदास यांनी रामभक्ताचा सुंदर आविष्कार हा श्री रामचरितमानस या ग्रंथात केलेला आहे. प्रश्न क्रमांक 30. शिवाजी महाराजांना आग्रा येथे भेट देण्यासाठी कोणी आमंत्रित केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 पहा, औरंगजेब. तर छत्रपती शिवाजी महाराजांना आग्रा येथे भेट देण्यासाठी पहा औरंगजेब यांनी आमंत्रित केले होते.